श्रीरामपूर शहरातील महात्मा गांधी स्मारक परिसर आज घोषणांनी दणाणून गेला। भारतीय कम्युनिस्ट पक्ष माले लिबरेशनच्या वतीने दिल्लीतील जंतर मंतर आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर निषेध आंदोलन करण्यात आले। आंदोलनकर्त्यांनी शिक्षण मंत्र्यांचा धिक्कार असो, मोदी सरकार हाय हाय, शिक्षण मंत्री राजीनामा द्या, आंदोलनकर्त्यांवरील दडपशाही बंद करा अशा जोरदार घोषणा देत केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध केला। निदर्शनानंतर आंदोलकांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावे निवेदन सादर केले। हे निवेदन श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विशाल खैरे यांच्यामार्फत पाठविण्यात आले। निवेदनात सोनम वांगचुक, कौ नेहा बोरा आणि इतर आंदोलनकर्त्यांशी संवाद साधून त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली। यासोबतच नीट, यूजीसी नेट, टीईटी, पोलीस भरती आणि इतर स्पर्धा परीक्षांमधील कथित पेपरफुटी प्रकरणांची स्वतंत्र न्यायिक चौकशी करण्याची मागणी करण्यात आली। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, पेपरफुटी विरोधी कठोर कायदा करावा, शिक्षणाचे व्यापारीकरण थांबवावे आणि आंदोलनकर्त्यांवरील कथित दडपशाही थांबवावी अशा मागण्याही निवेदनात करण्यात आल्या। यावेळी कॉम्रेड जीवन सुरुडे व मदिना शेख हे मनोगत व्यक्त करताना म्हणाले, दिल्ली येथे गेल्या 22 दिवसापासून जंतर मंतरवर देशात आणि राज्यात वारंवार होणाऱ्या पेपरफुटी आणि शिक्षण व्यवस्थेमध्ये जो काही भ्रष्टाचार बोकाळा आहे त्या भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये 22 दिवसापासून आंदोलन पर्यावरणवादी नेते सोनम वांगचुक आणि काही विद्यार्थी नेत्यांनी सुरू केलेलं होतं। या आंदोलकांशी सरकारने चर्चा करण्याऐवजी परवा सरकारने हे आंदोलन मोडीत काढण्याच्या दृष्टीने सोनम वांगचुक यांचं अपहरण केलं आणि ते अपहरण करून त्यांना जाणीवपूर्वक हॉस्पिटलला त्या ठिकाणी निर्जनस्थळी हॉस्पिटलला नेऊन ऍडमिट केलेलं होतं। आमची मागणी ही होती की नीटचा पेपर फुटला, सीबीएसईचा पेपर फुटू राहिलाय, एमपीसीचे पेपर फुटतायत, महाराष्ट्रामध्ये टीएटीचे पेपर फुटलेले आहे। तर ही जी काही एकंदर व्यवस्था आहे त्या व्यवस्थेमध्ये मंत्र्यांपासून या सरकारपासून जे काही भ्रष्टाचारी अधिकारी आहे त्यांच्यावर कारवाई सरकारने करणं अपेक्षित होतं। भविष्यात कधी पेपर फुटी होणार नाही आणि ज्या 22 विद्यार्थ्यांचा बळी गेला तसा बळी भविष्यात जाऊ नये ह्या मागण्यांसाठी ते लोक त्या ठिकाणी बसलेले। तर त्यांच्याशी चर्चा करून हा प्रश्न सोडवणं हे अपेक्षित होतं, परंतु सरकार पोलिसांच्या पाशवीबळावर त्यांचं आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न करतोय। त्या निषेधार्थ आणि दिल्लीमध्ये हे जे काही सगळे आंदोलक बसलेले आहेत त्या आंदोलकांना पाठिंबा देण्यासाठी आज भाकपा माले आणि सहयोगी संघटनांच्या वतीने श्रीरामपूरमध्ये हे आंदोलन आम्ही केलेलं आहे। ह्या वर्षी माझ्या मुलांनी नीट अटेम्प्ट केलं होतं 2026 ला, तो सुद्धा नीटच्या पेपरला बसलेला होता। आता एक मुलगा जर पेपर देतो तर त्याच्या मागे सगळं घर त्याच्या मागे असतं। आता माझे घरचे बाजार करू आहे, आम्ही कष्ट करून त्याला नीट परीक्षेसाठी तयार करण्यासाठी नाशिकला LN म्हणून इन्स्टिट्यूट क्लास चालतं तिथे घातलेलं होतं। त्यांनी 11वी तिथं केली, आम्ही अख्खे 6 लाख रुपये घातले त्याच्या मागे 2 वर्षात। आणि माझ्या मुलाने प्रामाणिक पेपर दिला, त्याची NTAने जी उत्तरपत्रिका सादर केली होती 2 दिवसानंतर त्या उत्तरपत्रिकेनुसार मी स्वतः त्याचे मार्क काढले तर 520 मार्क त्याचे येत होते। तर मी समाधानी होते, म्हटलं जाऊ दे, जे झालं ते चांगलं, तू प्रयत्न केलं। आता जी त्याची फायनल जे रिझल्ट आलं तर ते 365 आलं। तर मी त्याला बोलले, म्हटलं आपण पुढे कारवाई करू। तो म्हणतो माझा ह्या प्रणालीवर काही विश्वासच राहिलेला नाहीये। आता त्यांनी हे जे आहे 25 मुलांनी आत्महत्या केली, तर आता 26वा माझा मुलगा असता त्या दिवशी तो इतका डिप्रेशन मध्ये होता, पण मी त्याच्या डोक्यातून काढलं की आपल्याला अख्खं जग आहे जिंकायला, हे शेवट नाही आपलं, आपण करू। म्हणजे ही जी कार्यप्रणाली असेल तर आम्ही शिक्षण गरिबांनी कसं घ्यावं। 600 मार्क असलेला विद्यार्थी कट ऑफ जर 2 मार्कांनी कमी असलं त्याचं ऍडमिशन होत नाही, आणि 250 मार्क जर असले तर 10 लाख रुपये 15 लाख रुपये कोट्यानुसार त्याचं ऍडमिशन तुम्ही करून घेत असता। आणि जर असे डॉक्टर जर होत असतील तर भावी आयुष्यात आम्हाला डॉक्टर कसे भेटणार आहे ह्याच्यावरून सगळ्या समाजाने त्याचा पुढचा विचार करावा। का म्हणजे ह्यांना NCERT काय असतं हे 250 मार्क असलेल्या मुलांना माहीत नसतं। जर 600 मार्क असलेल्या मुलांना माहीत आहे तर काही ना काही तडजोड करून गरिबांच्या मुलांनी त्यांना पुढे घ्यावं। मग हे फक्त कार्यप्रणाली ही पैशासाठी चालू आहे। जर माझ्याकडे 70 लाख रुपये असतात तर माझा मुलगा MBBS ला नक्की गेला असता, पण माझी काय झालं, मी गरीब आहे, माझा मुलगा कसा जाणार, तो परत दुसरा अटेम्प्ट करणार, आणि दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये सुद्धा असं झालं तर आम्ही काय भरोसा ठेवायचा ह्यांच्यावर। म्हणजे मग आम्ही पण आमच्या मुलांना हमालीच करायला लावायची। म्हणजे मुसलमानाचे बच्चे काय रिक्षा चालवतात, पंचर काढतात आणि जर माझा मुलगा अख्ख्या नगर जिल्ह्यात कॉम्पिटेटर आहे, आज सुद्धा त्याचा फोटो बोरावके कॉलेजच्या बाहेर लागलेला आहे, मिजान शेख त्याचं नाव आहे। तो पहिला प्रत्येक शाळेत किंवा प्रत्येक कॉलेजमध्ये कोचिंगमध्ये पहिले टॉप 3 मध्ये येत असतो। मग हे आमच्यावर अन्याय का बरं? मग सरळ मोदी सरकारने सांगावं, जे पैसेवाले आम्ही त्यांचे पेपर घेऊ आणि त्यांना पुढे करू, आम्ही आमचं क्विट करतो। बस माझं एवढंच बोलणं। या आंदोलनात भाकपा मालेचे पदाधिकारी, विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते।
याविषयी स्वराज्य समाचार न्यूज 24 वाहिनीने घेतलेला हा स्पेशल आढावा.